हॅलो फ्रेंड्स, आज आपण डाळीचे लाडू कसे बनवायचे आहेत ते बघूया। खूप सोप्या पद्धतीने आपण हे डाळीचे लाडू बनवणार आहोत। खूप टेस्टी पण आहे आणि हे आपण रक्षाबंधन स्पेशलसाठी आपण हे बनवलेले आहे। खायलाही छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत। जर तुम्हाला आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अजून कुठले नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा। आता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया, कारण खूप सोप्या पद्धतीने हे लाडू आपण बनवणार आहोत। आता हे बघा, आपण काय केलेलं आहे, ज्यावेळेस डाळीचं पीठ जे आहे, हे आपण डाळ जे आहे 1 किलो डाळीचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे। हे डाळ जे आहे ती आपण गरमरीत थोडीशी रफ आपण दळून आणलेली आहे गिरणीतनं। आता आपण जर लाडूचं दळायचं म्हटलं तर ते अगदी एकदम चिकन नाही हे करायचं, कारण हे स्पेशल डाळ जी आहे ती आपण लाडूसाठी दळून आणलेली आहे। थोडीशी जाडसर अशी आपल्याला ही दळावी लागते, कारण डाळीचं पीठ जे आहे ते थोडंसं चिकन असतं आणि हे जे असतं ते थोडंसं रव्यासारखं बारीक एकदम रवा असतो त्या टाईपचं असतं। आता त्या पद्धतीने आपण हे दळून आणलेलं आहे आणि आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत। आता काय करायचं, एकदम पाणी नाही घालायचं, कारण चिकट गोळा होतो त्याचा, त्यासाठी आपण थोडं थोडं पाणी घालून हे आपण काय करणार आहोत, सगळं हे व्यवस्थित मळून घेणार आहोत। तर आता हे बघा, याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर आपण थोडं पाणी घालूनच याला गार पाणी वापरूनच याला मळायचं आहे। मळताना याचा चांगला मऊसर गोळा आपल्याला तयार करायचा आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे पीठ जे आहे ते तयार केलेलं आहे। आता याला आपल्याला काय करायचं, अर्धा तास आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवल्यानंतर हे थोडंसं भिजलं जाईल। आता भिजल्यानंतर अर्धा तासानंतर हे बघा, आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत। हे बघा, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे सगळे छोटे छोटे आपण पहिले गोळे तयार करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पटकन ते लाटता येईल। आता कढई ठेवलेली आहे, आपण तेल पण आपण गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। आणि आता हे छोटे गोळे तयार झाल्यानंतर याला तेल लावून आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या। हे बघा, जशा की तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने हे करून घ्यायच्या, तळून घ्यायच्या। पुऱ्या छोट्या किंवा मोठ्या जशा आपण हे करता येईल त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायच्या, लाटून घ्यायच्या आहेत। अशा सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत। तर हे बघा, जसं आपल्याला तळायला सोपं पडेल त्या पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत ते लाटून घ्यायच्या। आता तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। तेल चांगलं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं, कारण तेल जर गरम नसलं तर त्या पुऱ्या पण व्यवस्थित तळल्या जात नाही। आता हे बघा, तेल अगदी चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला एक एक करून पुरी घालून घ्यायची आणि ती व्यवस्थित आपल्याला यामध्ये तळून घ्यायची आहे। हे बघा, व्यवस्थित याला हलकासा ब्राऊन कलर आला पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची, जेणेकरून आतमध्ये ते कच्चं राहिलं नाही पाहिजे, व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या व्यवस्थित तळून घ्यायच्या। थोडासा हलकासा कलर चांगला बदलला की आपण त्या पुऱ्या ज्या आहेत ते काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण आता मी 1 किलोचं प्रमाण तुम्हाला परफेक्ट सांगणार आहे। आता 1 किलोमध्ये आपल्याला जसं की पुऱ्या आपण पीठ जे दळून आणलं ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, त्यामध्ये काहीच घातलेलं नाही, फक्त पीठ मळलेलं आहे आणि छोटे गोळे तयार करून जसं अर्धा तास त्याला भिजत ठेवलेलं होतं आणि नंतर आपण ह्या छोट्या छोट्या पुऱ्या करून त्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहे। आता ह्या तळताना ज्या आहे तर थोडंसं मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला ह्या तळायच्या आहे। खूप जास्त मोठा गॅस नाही करायचा, एकदम मंद आचेवर किंवा थोडासा हलकासा वाढवला तरी चालतो, त्या पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित तळून घेणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊ। हे बघा, थोड्याशा कलर बदललेला आहे, अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या। आता ह्या पुऱ्या ज्या तळल्यानंतर ज्या गरम आहेत त्याच आपल्याला ह्या बारीक करून घ्यायच्या, याचे तुकडे करून घ्यायचे। हे बघा, गरम असतात त्यावेळेसच आपल्याला याचे तुकडे थोडे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। आता याला आपल्याला सगळ्या पुऱ्यांचे असे तुकडे करून घेणार आहोत आणि नंतर आपण मिक्सरचं बाऊल घ्यायचं आहे। हे बघा, मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे सगळे आपण पुरीचे जे बारीक बारीक तुकडे केले होते ते त्यामध्ये घालायचे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। आता मिक्सरला ज्यावेळेस आपण फिरवून घेतो, हे बघा, अशा पद्धतीने ते बारीक झालेलं आहे। आता ते एका चाळणीमध्ये घ्यायचं आणि ते व्यवस्थित चाळून घ्यायचं। जे चाळणीच्या वरती निघतं ते परतही आपण मिक्सरला फिरून बारीक करू शकतो। अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित आपल्याला हे चाळून घ्यायचं। हे बघा, किती छान
चाळून झालेलं आहे आपलं हे सगळं. 1 किलोचं आपलं प्रमाण जे आहे ते पूर्ण व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आता हे बघा, यामध्ये पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये 1 किलोला 1 किलो आपण साखर घेतलेली आहे. आता ही 1 किलो साखर आपण मोजून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला याचा पाक तयार करायचा. पाक तयार करताना याला काय करायचं की जे पाणी जे आहे, जसं की पाक तयार करण्याकरता पाणी जे आहे, साखर पूर्णपणे भिजेल इतपत आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. साखरेपेक्षा थोडंसं वरती, जसं की 1 इंच वरती पाणी आलं पाहिजे. अशा पद्धतीने ह्या साखरेमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि पूर्णपणे सारखं ढवळत राहायचं, जेणेकरून साखर जी आहे ती खाली लागणार नाही. आपली साखर पूर्णपणे वितळली गेली पाहिजे, तोपर्यंत चांगलं ह्याला हे करून घ्यायचं, हलवत राहायचं. आता हे बघा, साखर आपली पूर्ण वितळलेली आहे. गॅस आपला फुल आहे. आता यावर आपल्याला आपण पाक जे आहे तो अशा पद्धतीने चेक करत राहायचा, मधून चेक करायचा. आपला 1 तारी पाक, 1 तारीच्या पुढे थोडासा हा पाक आपल्याला न्यायचा आहे. 1 तारी पाक जो आहे त्याच्यापेक्षा थोडासा हलकासा पुढं आपल्याला हा पाक जो आहे तो घ्यायचा आहे. हे बघा, अजून त्याची तार जी आहे ती व्यवस्थित झालेली नाही, तर अजून थोड्या वेळ आपण ठेवणार आहोत. तर एक 5 ते 7 मिनटं अजून ठेवणार आहोत. याला जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे पाक जो आहे तो तयार करण्यासाठी लागलेला आहे. आता हे साखरेची जी मळी असते, जसं काळेपणा जो वरती येतो, तो कशा पद्धतीने काढायचा, तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अर्धा कप दूध घ्यायचे, ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि जो फेस वरती येतो, ते साखरेचा जो काळपटपणा येतो, तो आपल्याला काय करायचा, एका चाळणीच्या मदतीने काढून घ्यायचा. हे बघा, व्यवस्थित आता ते साखरेवरची जी घाण आहे ती आपली व्यवस्थित निघून येते. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण साखरेची जे मळी पण म्हणतात याला, आणि पूर्ण साखरेवरची घाण जी आहे ती अशा पद्धतीने निघून येते. तर हे पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची. हे बघा, सगळी मळी आपण काढून घेणार आहोत. गॅस हलकासा आपण कमी केलेला आहे, जेणेकरून आपल्याला ही व्यवस्थित काढता येईल. आता गॅस कमी केल्यानंतर ही मळी आपण काढून घेतलेली आहे. आता थोडंसं दूध घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे. त्यामध्ये आपल्याला त्याचा पिवळा कलर जो आहे तो घालायचा आहे. लाडूचा जो कलर असतो तो घालायचा आणि तो आपल्याला ह्या पाकामध्ये घालून घ्यायचा आहे. थोडा करून आपण हा कलर जो आहे तो घालायचा आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. आता हे बघा, हे मिश्रण जे आहे ते आपण व्यवस्थित काय करणार आहोत, जो पाक आपला तयार झालेला आहे या मिश्रणामध्ये थोडा करून आपण यामध्ये घालणार आहोत. हे बघा, व्यवस्थित मिक्स करायचं, जेणेकरून आपल्याला तो पाक जो आहे तो पूर्णपणे व्यवस्थित सगळ्या पिठाला लागला पाहिजे. हे बघा, सगळ्या साईडने आपण फिरवून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, व्यवस्थित आपण हे मिक्स केलेलं आहे. आपल्या पाकाचं जे प्रमाण आहे किंवा ज्या पद्धतीने आपण लाडवाचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 1 किलो आपण डाळ घेतलेली होती आणि ती व्यवस्थित दळून आणलेली आहे. तर त्या 1 किलोला 1 किलो आपण साखर घातलेली आहे आणि साखरेचा पाक करताना जसं की आपण 1 इंच थोडंसं वरती आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे. साखरेच्या वरती 1 इंच पाणी येईल अशा पद्धतीने आपण पाणी घातलेलं आहे, जेणेकरून ते सगळं साखर भिजली गेली पाहिजे. हे बघा, याच्यात पाक जेवढा आपण केला होता तो एकदम प्रमाणबद्ध झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळा व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा आणि छानसा आपला तो मिक्स पण झालेला आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण जे आहे हे आपल्याला थोड्या वेळ झाकून ठेवायचं, जेणेकरून तो पाक जो आहे तो व्यवस्थित सगळा मुरला गेला पाहिजे. आता हे बघा, आपण जसं की रात्री केलेले होते, आता सकाळी आपण बघितलं तर हे सगळं व्यवस्थित जो लाडूचं सारण जे आहे ते चांगलं भिजलेलं आहे. आता हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता हे लाडू बनवून घ्यायचे. तर तुमच्या आकारानुसार तुम्हाला जसा आकार आवडतो त्या पद्धतीने किंवा छोटे मोठे त्या हिशोबाने आपण लाडू जे आहे ते बनवू शकतो. ते बघा, छानसे आपण लाडू जे आहे अशा पद्धतीने करून घ्यायचे. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स कुठले आवडतात, कुणाला मनुके आवडतात, कुणाला काजू आवडतात, त्या पद्धतीने याला ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपण लावू शकतो. जसे की हे बघा, आपल्याला मनुका जर म्हटलं तर आपण मनुका पण लावू शकतो, की वरून सजवण्यासाठी आपल्याला काजू आवडत असतील तर काजूही लावू शकतो. तर आपण काय करणार आहोत, इथे मनुका पण लावणार आहोत आणि काजूचे पण बनवणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे लाडू बनवून घेतलेले आहे.
हे बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कुठली नवीन रेसिपी पाहायला आवडेल तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. लाडूचं जे प्रमाण आहे ते अगदी प्रमाणबद्ध आहे, हे एकदा नक्की करून बघा.